अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चैत्र अमावस्येला 16 एप्रिलचा हा व्लॉग आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चैत्र म्हणण्यात प्रत्येक गावागावामध्ये त्या गावचं जे दैवक असतं, जे देवींची मंदिरं असतात किंवा इतर दैवक असतात त्यांची यात्रा भरते. अगदी त्याप्रमाणे मुंबईतही बऱ्याच ठिकाणी अशा यात्रा भरल्या जातात. मी जिथे राहते तिथे देखील ह्या अशा यात्रा ज्या आहेत त्या भरल्या होत्या. ऑफिसवरून आल्या वगैरे नंतर संध्याकाळी आईला घेऊन आम्ही त्या मंदिरात गेलो. त्या मंदिराचं नाव आहे मुलुंड वेस्ट येथे लोकेटेड असलेलं श्री सालपादेवीचं मंदिर. हे अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. इथे दरवर्षी चैत्र अमावस्येला देवीची जत्रा भरते. रस्त्याच्या दुतर्फा ही लांबलचक मोठी अशी जत्रा असते. अगदी हाकेला धावून येणारी अशी ही स्वयंभू देवीचं स्थान आहे आणि खूप शांतता आणि प्रसन्न वाटते. जत्रेच्या दिवशी अर्थातच गर्दी होती, पण छान आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर सुरू झाली ती जत्रेची शॉपिंग. तर ह्या शॉपिंगमध्ये जत्रेच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर ती चूक जी मी केली जत्रेमध्ये जाऊन, तुम्ही इन फ्युचर कधीही ती प्लीज करू नका. आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू जे कोणी हे व्हिडिओ बघतायत. ती काय आहे ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि प्लस दाखवणार देखील आहे. तर तुम्ही पाहिलं की दर्शन वगैरे होऊन बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या बाहेरच छान असा रांगोळीच्या साच्यांचा स्टॉल होता. आय बिलीव्ह की रांगोळी हातानेच काढली पाहिजे जशी आपल्याला व्हिडिओकडे येते. पण आता धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला वेळ नसतं, तेव्हा आपण ह्या साच्यांचा वापर करू शकतो. अगदीच दारात रांगोळी नसण्यापेक्षा किंवा अजिबातच ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. सो मी देखील काही रांगोळीचे साचे घेतले आहेत. मी 99% रांगोळी रोज दारात काढते आणि 99% ती मी हातानेच काढते. पण इनफॅक्ट कधी जर मला लेट झाला किंवा कुठे जायचं असेल त्यावेळेस मग मी त्या साच्यांचा वापर करते किंवा मी घरात अवेलेबल नसेल. आईलाही माझ्या बऱ्यापैकी जमते, पण तिला आता मी सतत काढल्यामुळे तिची प्रॅक्टिस नाही आहे, तर मग ती ह्या साच्यांचा वापर करते. पण अगदी रेअरली होतं ते, वर्षातून 1-2 वेळा. पण तरीही काही युनिक डिझाईन्स आपल्याला आवडल्या की आपण घेतो. त्याप्रमाणे काही मी घेतलेले आहेत, त्या मी कधीतरी तुमच्यावर नक्की शेअर करेन. त्यानंतर पुढे आल्यावर इथे खूप इयरिंगचा असं मस्त स्टॉल होता आणि काय कमाल इयरिंग्स होत्या. तुम्ही व्हिडिओत पाहिल्याच असतील. खूप छान छान इयर कप्स वगैरे होते. अंडर 100पासून तिथे प्राईज रेट्स होते. 50-60पासून ते 100पर्यंत. त्याच्यावरती एकही 100च्या वरती प्राईज रेटवाली तिथे इयरिंग नव्हते आणि सगळे कमाल होते. जत्रेचं मेन आकर्षण म्हणजे लहान मुलं, त्यांच्या रिलेटेड त्यांची खेळणी, हे जम्पिंग जॅक वगैरे त्यांच्यासाठी बऱ्याचशा वस्तू असतात आणि बरंच तसंच होतं ह्या जत्रेमध्ये. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा ही जत्रा असते. घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू. त्यानंतर हा फॅन जो छोटा तुम्ही पाहताय टेबल फॅनसारखा, त्याची किंमत फक्त 100 रुपीज होती. आई म्हणत होती मला तो घे, आणि ते का तेही मी तुम्हाला सांगते. तर आता आपण मे महिन्यात तुम्हाला माहिती आहे लग्नाचा सीझन आता स्टार्ट झालेला आहे आणि स्वेट झाल्यामुळे आपलं मेकअप टिकत नाही आणि तो टिकवून आपल्याला ऑब्झर्व होण्याकरता फॅनची गरज लागते. सो मला तो घ्यायचा होता, पण मी म्हटलं की नको घेऊयात आणि मग मला कळालं की तो चार्जिंगवाला होता. सो मी तो नाही घेतला. पण तुम्हाला तशा गोष्टींसाठी हा फॅनचा नक्कीच चांगला उपयोग होईल. तुम्हाला कोणत्या जत्रेमध्ये दिसला तर नक्की घ्या. आणि ही जत्रा मी सांगितल्याप्रमाणे चैत्र अमावस्येला असते, तर तुम्हाला जर शक्य असल्यास तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. मुलुंड वेस्ट इथे ही जत्रा असते. या देवीच्या मंदिराबाहेर दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा ही जत्रा असते आणि जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे ही लहान मुलांची खेळणी. मी लहान असताना माझ्या वडिलांनी, माझ्या पप्पांनी मला खूप खेळणी घेऊन दिली होती. अगदी असं मोठी गोणी वगैरे भरून माझ्याकडे खेळणी होती, कारण प्रत्येक जत्रेला घ्यायचं. दादाबरोबर गेलं की दादा घेऊन द्यायचा, आई घेऊन द्यायची, त्यानंतर पुन्हा पप्पा घेऊन द्यायचे, पप्पा 2-2 वेळा घेऊन द्यायचे. सो अशी बरीचशी माझ्याकडे भांडीकुंडीही होती. आता ह्याचा काय उपयोग होत नाही कारण आपण मोठे झालो, पण येस तरीही आपल्या रोजच्या आयुष्यात याचा उपयोग कसा होईल. तर आता ॲज आय सेड लग्नाचे सीझन सुरू झाले, तर रुखवतीमध्ये तुम्हाला ठेवण्यासाठी आपण जेव्हा रुखवतीची भांडी घ्यायला जातो तेव्हा ती खूप महाग मिळतात आपल्याला. त्यामुळे ना तुम्ही ह्या जत्रेतून ही छोटी छोटी खेळणी आहेत ना, ती 5 रुपयापासून स्टार्ट होती. तर तुम्ही ती नक्की घेऊ शकता आणि तुमच्या लग्नाच्या रुखवतीमध्ये नक्कीच त्याचा वापर करू शकता. तर जत्रेमध्ये हे टॅटू वगैरे असतात ते खूप रिस्की असतात. त्यांच्यासाठी यूज करणारी ती सुई, ते मशीन कसे आहेत आपल्याला याची जराही आयडिया नसते. त्यामुळे
तसले काहीही प्रकार जत्रेत करू नका. जर तुम्हाला टॅटू करायचं असेल तर ते प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडूनच करून घ्या. तुम्ही पाहिलं इमिटेशन्स ज्वेलरीचे खूप सारे स्टॉल्स होते, जिथे पर्ल्सची ज्वेलरी, त्यानंतर मंगळसूत्र, एडी स्टोनचे इयरिंग्स, किचनचे कटलेरीज, असे बऱ्याच वस्तू तिथे होत्या. होम डेकोरेटर्सच्या बऱ्याच वस्तू तिथे होत्या. तुम्ही इथे बघू शकता फ्लावर, परत फ्लावर पॉट, असे बरंच काही काही होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे लाकडी भांडी, आपण ग्रंथ वाचतो त्याचे स्टँड, पर्सेस, असं खूप काही काही होतं जे मोस्टली मुलींसाठी आणि त्यानंतर लहान मुलांच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या आपल्या लेडीजसाठी आणि लहान मुलांसाठी. काही बुक्स होते आणि असे छोटे छोटे स्टॉल, प्रत्येकजण आपापलं वेगवेगळं व्हरायटी घेऊन बसलेले. आणि आम्ही आता इथे क्रॉस करतो आहे कारण मी एक गोष्ट पाहिली होती, ती तुम्हाला मी जी सांगितली पुढे जाऊन या ब्लॉगमध्ये सांगेन. तर असं आईने आणि मी क्रॉस केलं आणि मी त्या साईडला गेलो. तर ही भांडीकुंडी तुम्ही बघू शकता. ही बघून तर मला मोह आवरतच नव्हता. मला असं होत होतं की बस यार मी घेऊन टाकू, ही खूप सुंदर आहेत. आणि तुम्ही बघू शकता अगदी आई आपली किचनमध्ये यूज करते तशी छोटी छोटी टोपं देखील तिथे होती. आणि हा पूर्ण सेट होता 4-5 टोपांचा. मी त्या काकांना विचारलं तर ते म्हणाले 120 रुपये अशी त्याची किंमत आहे. पण मी नाही घेतली. पण येस, तुमचं जर लग्न असेल तर तुम्ही रुखवतीसाठी नक्की कोणत्याही जत्रेतून अशी छोटीशी भांडीकुंडी घ्या. जत्रेची ती मजा आता पहिल्यासारखी राहिली नाही आहे. आपण मोठे झालो म्हणून नाही, पण आता तेवढे स्टॉल्स आणि तेवढी मजा नाही अनुभवता येत किंवा बघताही येत नाही. तसे त्या प्रकारचे त्या लेवलचे स्टॉलसुद्धा आता जत्रेत नसतात. नाहीतर पहिलं जत्रा म्हणजे कुठे फिरू आणि काय बघू असं व्हायचं. तर आता तुम्ही बघू शकता, मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जी चूक मी केली जत्रेला जाऊन ती तुम्ही करू नका. तर हे खाजा वगैरे आहेत हे नक्की घ्या हो. हे आम्ही देखील घेतलं आहे, तुम्ही देखील घ्या. आणि ही आहे माझी ती चूक. येस. तर हे काय आहे, हे मेहंदीचे जे म्हणजे साचे असतात त्यांच्याकडे, आय डोंट नो ह्याला काय म्हणतात, लाकडी साचे असतात आणि त्याने ते आपल्या हातावरती मेहंदी प्रिंट करतात. मी लहान असताना काढायचे तर 1 रुपयाला 1 हात, तेव्हा असं होतं. आता ह्या काकांनी 30 रुपये असे घेतले आणि तुम्ही बघू शकता ते माझ्या हातावर मेहंदी काढतात. आई मला स्ट्रिक्टली नको म्हणत होती की नको काढूस तू, पण मला ते असं लहानपणाचं नॉस्टॅल्जिया झालं आणि आय फील की नाही आपण काढूया. मला तो स्मेल वगैरे प्रचंड आवडायचा. ही धुतली की 1-2 दिवसात निघून जाते मेहंदी, ती राहत नाही. पण पहिल्यापेक्षा काहीतरी वेगळं जाणवलं. म्हणजे ही मेहंदी संपूर्ण काढली माझ्या हातावर त्या काकांनी फ्रंट साईडला. मला कुठेच त्याचं काहीच झालं नाही. ती दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. त्यांनी त्यांच्याच मनाने जे आहे ते डिझाईन चूज केलं. मला तितका वेळही त्यांनी दिला नाही की ओके मला कोणती डिझाईन चूज करायचे वगैरे. मी म्हटलं, त्यांना प्राईज विचारली आणि त्यांनी ते काढलं. आईला मी सांगितलं ते शूट कर. आईला व्यवस्थित काही ते शूट करता आलं नाही आहे, पण तिने थोडंफार केलं आहे. सो अशी मी मेहंदी काढली आणि त्यांना 30 रुपये त्या काकांना मी ते दिले. पण ते काढल्या क्षणी त्यांनी माझ्या हातावर स्प्रे केला पाण्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या कॉटनच्या कपड्याने माझा हात ड्राय केला, पुसून काढला. मेहंदी तशीच्या तशी राहिली. पण मला हाताच्या एका साईडला, मी तुम्हाला पुढे दाखवेन घरी गेल्यानंतर, मी तो व्हिडिओ शूट केला आहे. अशा प्रकारे ही मेहंदी काढली फ्रंट साईडला. आणि इथे जे एका साईडला तुम्हाला डिझाईन दिसते त्या भागाला मला ना इचिंग व्हायला लागली आणि तो हाताचा जो तेवढा पार्ट आहे तो जळायला लागला. आणि मला असं आपला हात भाजल्यानंतर जसे बबल्स येतात, आय फील की तसं काहीतरी झालं आहे. संपूर्ण हातावर किंवा संपूर्ण जिथे मेहंदी काढलेली आहे तिथे हा प्रकार मला नाही झाला. एका पार्टला, म्हणजे मेहंदी काढली त्याच्यामुळे तो झाला, पण तो एका पार्टला झाला आहे हाताच्या स्पेसिफिक साह्याला. तो डाग इनफॅक्ट मी इतक्या दिवसानंतर हा ब्लॉग शेअर करते तुमच्याबरोबर आणि मी आजच एडिट केला आहे जेव्हा मी हा पोस्ट केला आहे. तरी देखील संपूर्ण हाताची मेहंदी गेल्यानंतर देखील मला जिथे बबल्स आले तो मेहंदीचा कलर आणि ते आहे जणू काही आपला हात भाजल्यानंतर आपल्याला जो प्रकार होतो ना तो झाला. ते काढता क्षणी मला ते इचिंग व्हायला लागलं, झोंबायला लागलं तिथे आणि भाजल्यासारखे फोड यायला लागले, आगाग व्हायला लागली हाताला. त्यानंतर हे ऑलमोस्ट जत्रा मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यासारखी नसते. खूप स्टॉल्स वगैरे आता हे पहिल्यासारखे प्रकार नाही होत आणि किंबहुना इथली जी लोकॅलिटी आहे, इथली जी लोकं आहेत ती बसूनही या फेरीवाल्यांना देत नाहीत किंवा या स्टॉलवाल्यांना बसून देत नाहीत. त्यामुळे
थोडंसं कंजेस्टेड नाही झालं हे सगळं, पहिल्यासारखं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता तिकडे ते देवीचं मंदिर आहे आणि आपण तिथून चालत मला शक्य झालं तितकं मी हे जत्रेचं जे काही आहे ते शूट केलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा खाऊचे स्टॉल्स वगैरे पण खूप असायचे, आता तेवढं काही नव्हतं. आईस्क्रीम, पाणीपुरी हे 2च प्रकार फक्त तिथे अवेलेबल होते. तर आईने आणि मी आईस्क्रीम खाल्ली आणि पुन्हा जाताना आम्ही ऑटोने गेलो, पण येताना माझ्या नियर बाय घराच्या असल्यामुळे आम्ही चालत आलो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतरही थोडंसं पुढे आल्यावर काही अजून 3-4 स्टॉल्स होते. तर तुम्ही इथे बघू शकता, हे काहीही घ्या, एक खूप छान छान क्वालिटीमध्ये ही क्लिप्स होते, तुम्ही बघू शकता आणि ही फक्त 5 रुपयाला. तर मी जत्रेतून काय काय आणलं ह्याचा एक मी छोटा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर मी आता त्या क्लिप ह्याच्यात ॲड नाही केल्या, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मी अशा बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत कटलेरीच्या. कोणतेही कॉस्मॅटिक प्रॉडक्ट जे आहेत ते आपण नेहमी ब्रँडेड घ्यावे, ट्रस्टेबल शॉपमधून घ्यावे किंवा त्यांच्या साईडवरून, ट्रस्टेबल साईडवरून त्या घ्याव्या. त्या कधीही अशा स्टॉलवरून विकत घ्यायच्या नाही. त्यांची प्राईस कमी सांगितली जाते, त्यानंतर ते ओरिजिनल अर्थातच नसतात, ते डुप्लिकेटच विकले जातात. त्याशिवाय त्यांची एक्सपायर डेट करेक्ट आहे नाही आहे ह्याचीही काही खात्री नसते. त्यामुळे अशा गोष्टी ह्या ट्रस्टेबल शॉपमधूनच नेहमी परचेस केल्या पाहिजेत. पण येस, हे जे क्लचर्स वगैरे आहेत किंवा हँड रबर्स आहेत हे आपण नक्कीच घेऊ शकतो. 5 रुपयाला एक, त्यामुळे आईने अगदी 50 रुपयाचे 10-12 वगैरे म्हणजे जितके येतात 10 वगैरे तितके घेतलेले आहेत. नंतर एक क्रंचेस आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्यापैकीही आम्ही काही 3-4 क्रंचेस घेतले आणि आईने बरेचसे क्लचर तिथून घेतले. तिथे ना पुढे आणखीन एक शॉप होतं, त्याच्याकडे काहीही घ्या 30 रुपये. तर त्या 30 रुपयामध्ये नेल आर्टची जी आपली खोटी नखं असतात, तर ती सगळी नखं होती जी आपण बाहेर अपर 100 घेतो, ती त्यांच्याकडे 30-30 रुपयाला होती आणि आपण त्याच्यामध्ये ग्लूसुद्धा होता. आता तो ग्लू वगैरे तर मी काही त्या बॉक्समधून ओपन करून पाहिला नाही, पण येस, तर ग्लू वगैरे होता. तसं काही तुम्ही घेऊ शकता. इफ यू आर ओके विथ इट दॅन तुम्ही ते परचेस करू शकता. सो तुम्ही बघू शकता ते काका पॅक करत आहेत. असे सगळे बरेचसे क्लचर आईने घेतले आणि चपला वगैरेही तिथे होत्या. तर 150, 200, 100 अशी रेंजेसमध्ये ते चपला होत्या. तर पहिल्या ना लहान मुलांच्या खूप छोट्या क्यूट अशा कोल्हापुरी चपला पण जत्रेमध्ये यायच्या आणि हे असे चुडे वगैरे हाताचे जे UP वगैरे या साईडला घातले जातात लग्नांमध्ये, तसे होते. इमिटेशनची बरीचशी ज्वेलरी होती, एडी स्टोनमधली बरीच ज्वेलरी होती, तुम्ही बघू शकता इथे. खूप रेंजमध्ये तिथे ज्वेलरी होती, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. इयर कप वगैरे होते, परत हेअर एक्सेसरीजचे खूप ऑप्शन होते आणि सगळंच हे रिजनेबल प्राईजमध्ये होतं. सो ती जत्रेची अशी शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि हा आहे माझा हात. मी तुम्हाला म्हणाले की मी घरी आल्यानंतर त्या हाताची क्लिप घेतली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे हा जो पोर्शन आहे हा खूप डार्क झाला आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल की थोडेसे बबल त्याला आलेलं आहे. बाकी माझ्या संपूर्ण हाताला काही झालं नाही आहे. जत्रेवरून येताना समोरच आमच्या तिथे एक रेस्टॉरंट आहे जे खूप छान आहे. तिथून आईने आणि मी सँडविच खाल्लं आणि मी केलेली जत्रेत चूक तुम्ही करू नका, अशा मेहंदी काढू नका आणि आय होप स्वतःची काळजी घ्या. आपल्या येणाऱ्या प्रत्येक सणांचा, रिच्युअलचा आनंद घ्या आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.